सर्वात अगोदर आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या सर्व महिलांना शुभेच्छा। तर लाडकी बहीण योजनेचे आज 26 जानेवारीच्या निमित्ताने सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। आज कोणत्याही जिल्ह्याची यादी नसून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। जानेवारीतील हप्ता हा अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। मात्र एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, तरी ती अपडेट पाहण्याकरिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर आता जानेवारीतील हप्ता हा अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आज जमा होणार आहे। तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीने केली होती। यावरून सध्या बराच कल सुरू आहे। त्यातच आता जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे। तसेच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्याचे पडताळणीत उघड झालेले आहे। या पार्श्वभूमीवर योजनेची जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत आता वारंवार विचारणा केली जात होती। त्यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाही दिली होती। याचा विचार करत लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता होती, पण अखेर शुक्रवारी 24 जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक हस्तांतरण पद्धतीने अर्थात डीबीटीद्वारे जमा झाले असल्याने जर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला असेल। आणि आता महाराष्ट्रातील पाहायला गेलं तर सुमारे 30 लाख महिला या योजनेतून आता अपात्र ठरवल्या गेल्या आहेत। त्या 30 लाख महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। अनेक माध्यमांद्वारे सांगितले जात आहे की राज्यात 2,39,00,000 लाडक्या बहिणी या दारिद्र्य रेषेखाली असून काही लाडक्या बहिणींनी 3,000 कोटी रुपयांचा लाभ घेतलेला आहे। पण आता 30 लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। ही महिलांसाठी चांगली बातमी नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे। मात्र पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपयांचा लाभ येणार आहे। धन्यवाद।